उन्मेष पाटील हे जळगावमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य उमेदवार देखील मानले जात आहेत। उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं देखील दिसतंय। चंद्रशेखर बावनकुळेंकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय। जळगावमधून उमेदवारी न मिळाल्यानं उन्मेष पाटील नाराज आहेत। भाजप खासदार उन्मेष पाटील यांची समजूत काढण्याचे आता प्रयत्न सुरू झालेले आहेत, पण आता या प्रयत्नांना यश येतं का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। बावनकुळे यांच्याकडून फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय अशी ही माहिती समोर येते। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, उन्मेष पाटलांची नाराजी दूर करण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांना यश येणार का? नेमकं काय घडतंय? निश्चितच एकंदरीत लागवी आतापर्यंत प्रयत्न सुरू आहेत आणि शेवटचा प्रयत्न पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत ते करणार आहेत। आत्ताच आपण त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला। बावनकुळे यांचं म्हणणं होतं अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत उन्मेष पाटील यांचा राजीनामा मिळालेला नाहीये आणि आम्ही त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न करू। आत्ताच ते फोनवरून संपर्कही साधणार आहेत आणि जर उन्मेष पाटील यांची समजूत काढण्यात जर भाजप यशस्वी ठरलं नाही तर हा भाजपसाठी निश्चितच मोठा धक्का मानला जाईल, कारण स्टँडिंग खासदार प्रथमच भाजपला सोडचिठ्ठी देत थेट ठाकरे गटामध्ये सामील होणार आहेत। हा पहिला भाजपसाठी सगळ्यात मोठा धक्का असेल। आतापर्यंत आपण पाहत आहोत मोठे मोठे नेते आहेत, अशोक चव्हाणांपासून अगदी बसवराज पाटलांपर्यंत असेल, मोठ्या नेत्यांनी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उभाटा गटामधील रवींद्र वायकर असतील, जे स्टँडिंग आमदार आहेत, ज्यांनी सोडून शिवसेना भाजप आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। मात्र प्रथमच महायुतीमधून एक बडा खासदार जो विद्यमान खासदार आहे तो आता ठाकरे गटामध्ये सामील होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा त्यांच्या सोबत आणखी कोणी भाजपचे वरिष्ठ नेते हे उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधणार का? त्यांचा पत्ता कट केल्यामुळे त्यांना दुसरी कुठली जबाबदारी देण्याची इच्छा पक्षश्रेष्ठीत्व दाखवणार का याकडे अवघ्या भाजपचं नव्हे तर राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। अन्यथा महायुतीसाठी या लोकसभा निवडणुकीमधील हा सर्वात मोठा पहिला धक्का ठरू शकतो। लागवी निश्चित। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता, पण तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात निश्चितच अपडेट घेत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।